नमस्कार श्रोते हो, मी अभिवाचक श्वेता म्हस्कर. चला ऐकूया चपराक प्रकाशित आपल्या मुळांशी जोडलेल्या सोन्यासारख्या माणसांची गाथा. नानासाहेब खर्डे यांचे प्रेरणादायी आत्मकथन पाळं मुळं. हे आणि चपराकची इतर महत्त्वपूर्ण पुस्तके घरपोच मागवण्यासाठी shop.chaprak.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. 5वीत असताना हिंदी आणि इंग्रजी हे 2 नवीन विषय आले. एक स्वतंत्र शिक्षक आम्हाला हे दोन्ही विषय शिकवत. हिंदीतील गाव का मेला, मामा की ऐनक, शेख चिल्ली हे पाठ मी आवडीनं वाचत असे. मात्र इंग्रजीकडे आमच्या या नवीन गुरुजींनी अजिबात लक्ष दिलं नाही. 5वीला असताना वर्गात कुणालाही ABCD सुद्धा येत नव्हती. आमच्या पुढच्या वर्गाचे ते वर्ग शिक्षक होते. त्या वर्गात त्यांचा स्वतःचा मुलगा शिकत होता. त्यांना मात्र ते इंग्रजी विषय व्यवस्थित शिकवतात अशी वदंता होती. 5वीच्या वार्षिक परीक्षेत त्यांनी प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांची उत्तरं फळ्यावर लिहून दिली होती. 6वीला गेल्यावर काशीनाथ शिवराम मांढरे गुरुजी यांनी ABCD पासून सुरुवात करून पुढचा इंग्रजी विषय शिकवला. 3रीला असताना सुभाष केदारी नावाचे नवीन गुरुजी आम्हाला 1 महिन्यासाठी वर्ग शिक्षक म्हणून आले. सकाळच्या सत्रात ते संगमनेरला कसल्या तरी प्रशिक्षणाला जात. या काळात त्यांची बायको आम्हाला शिकवी. बाई फार कडक होत्या. आमच्या वर्गात आल्यानंतर त्या शिकवण्यापेक्षा शिस्तीवर जास्त लक्ष देत. एकमेकांशी बोललो तर मुलांना ओणवं उभं करून पायाचे अंगठे धरायला लावीत. हे करत असताना समोर पुस्तक उघडं ठेवून वाचावं लागे. त्यातही गडबड केली तर पाठीवर खडे ठेवत. खडा पडला की छड्या मिळत. बालभारतीच्या वीज आली या धड्यात बेंजामिन फ्रँकलिन या शास्त्रज्ञाचा पावसात पतंग उडवत असतानाचा उल्लेख होता. बेंजामिन फ्रँकलिन हा जोडाक्षरी शब्द. खरं म्हणजे मला स्पष्ट वाचता यायचा, परंतु निव्वळ ओणवं उभं राहिल्याने पाठीला कळ लागत असे. म्हणून जोड शब्द विचारण्याच्या बहाण्याने मी वारंवार उठून तो अडलेला शब्द विचारायला बाईंकडे धाव घे. विहिरीवर सामायिक मोटर असल्यानं रब्बी हंगामात ज्वारीची पेरणी होई. सुगीचे खळे उलगले की चैत्रात गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी चंदनापुरीला मूळ गंगा देवीची यात्रा भरायची. आईचं माहेर चंदनापुरी असल्यानं तिची यात्रा आणि यात्रेतला तमाशा कधी चुकायचा नाही. मी आईसोबतच असायचो. अनेकदा तिच्या माहेरची माणसं तिला म्हणायचीही, हे लोढणं अजून किती दिवस गळ्यात बांधून फिरणार आहेस? आता तो मोठा झालाय, त्याला घरी ठेवून येत जा. पण त्यांचं बोलणं आई मनावर घ्यायची नाही. मळूबाईची यात्रा झाली की 2ऱ्या किंवा 3ऱ्या मंगळवारी आमच्या गावच्या काशाईची जत्रा असायची. आमच्या जत्रेला तिथीवार नसायचा. गावकीच्या मनात येईल तेव्हा, पण चैत्रातच जत्रा पार पडे. गावच्या जत्रेत 3ऱ्या प्रहरी शेंदूर गोड्या तेलात कालवून आणि हातात एक नारळ घेऊन मी व दादा ओढ्याच्या पल्याड काशाईच्या देवळात जायचो. देवळात उभ्या असलेल्या दगडी दैवतांना शेंदूर फासून झाला की नारळाच्या शेंड्या काढून देवळाबाहेरच्या दगडावर नारळ फोडायचा. 5 कुटके काशाईला ठेवून बाकीचे तिथं उपस्थित भाविकांना वाटायचे आणि उरलेले स्वतः खायचे. काशाईचं देऊळ खूप छोटं होतं. ते आजही तसंच आहे. ओढ्यातून देवळात जायच्या वाटेवर चिबूकाटे आणि सराटे पसरलेले असत. जत्रेच्या निमित्तानं कोणीतरी ते फावड्याने साफ करत आणि टेकडीवर जाण्यासाठी फावड्यानं पायऱ्याही बनवत. मग गावात मारुतीच्या देवळासमोर यायचं. जत्रेच्या निमित्तानं सगळ्या गावात रंगीत पताका बांधलेल्या असायच्या. शाळेतील पोरांकडून सुतळ्यांवर गव्हाच्या खळीने त्या चिकटवलेल्या असत. गावातील इन-मिन 2 गल्ल्यांमधील रस्त्यांवर पूर्वेकडील ओढ्यांतील वाळू काढून बैलगाडीनं आणून टाकलेली असायची. आम्ही पोरं ती पांगवायचं काम करायचो. जुन्या महादेवाच्या देवळाजवळ 2-3 हलवाईंची खाऊची पालं टाकलेली असत. यात्रेच्या दिवशी रात्री तमाशाचा फड रंगात येई. चंदनापुरीच्या यात्रेच्या तुलनेत आमच्या गावची यात्रा अगदीच लिंबू-टिंबू वाटे. मळूबाईच्या यात्रेतील भाविकांची गर्दी, खाऊ आणि खेळण्यांची दुकाने, भव्य तमाशा, प्रशस्त मंदिर, रात्री माळ निघताना शोभेच्या दारूची रोषणाई हे सगळंच पाहण्याजोगं असायचं. आईमुळे मला कळायला लागल्यापासून यात्रा आणि तमाशा कधी चुकला नाही. काशाईच्या जत्रेतही रात्री तमाशाची गंमत ठेवली होती. तात्पुरत्या स्टेजच्या दोन्ही बाजूंना खांबावर रॉकेलच्या गॅस बत्त्या लावलेल्या होत्या. एका बाप्या माणसानंच बाईचं पात्र घेतलं होतं. राजा, प्रधान, सोंगाड्या यांच्या संवादातून पुढं रंगत जाणारा वग किंवा कथानक, तत्कालीन परिस्थितीत केलेले विनोद यामुळे उपस्थितांचं भारी मनोरंजन होई. महिलांची उपस्थितीही लक्षणीय राही.
एकदा रात्री मुख्य तमाशा झाल्यानंतर दुसऱ्या रात्री आधीच्या दिवशी नसलेले बैलखे मेंढके यांच्यासाठी शिळी गंमत ठेवल्याचं कुणीतरी सांगितलं असावं. आदल्या दिवशी रात्रभर तमाशा पाहिल्यानंतर मी दुसऱ्या दिवशी पुन्हा गावात एकटाच तमाशा पाहायला गेलो. आई नको नको म्हणत असतानाही हट्टाने गेलोच. कालच्या स्टेजवर तमाशा सुरू झाला. 2-3 नाचे स्त्री वेशात पायात चाळ बांधून नाचू लागले. मी डोळे फाडून तमाशा बघत होतो. पण आदल्या दिवशीच्या जागरणामुळे डोळ्यांनी मनाशी असहकार पुकारला होता. तोंडातून सारख्या जांभया येत होत्या. डोळ्यांनी साथ द्यायची नाकारल्यानं मनाचं रसग्रहण नीट होईना. मग मी स्टेज जवळून उठून महादेवाच्या देवळासमोरील उंच ओट्यावर आडवा झोपून तमाशा पाहू लागलो. डोक्यातली टोपी चड्डीच्या खिशात घातली. थोड्याच वेळात माझ्यावर झोपेचा अंमल चढला आणि मी त्याच ठिकाणी झोपी गेलो. रात्री केव्हा तरी तमाशा संपला. तमासगीर निघून गेले. प्रेक्षकही आपापल्या घरी जाऊन झोपले. गंमत मोडल्यावर मळ्यातील मंडळी घरी परतली. आई आणि दादा माझी रात्रभर वाट पाहत जागे होते. मळ्यातील माणसांबरोबर मी परतलो नाही हे बघून दोघे मायलेक मला शोधायला बाहेर पडले. त्यांनी रात्रीच्या अंधारात देवळात, कारखान्याच्या पडवीत, तमाशाच्या स्टेज समोरच्या पटांगणात सगळीकडे शोधलं, पण माझा पत्ता लागेना. अंधारात ते दोघेही अण्ण्या ए अण्ण्या म्हणून हाक मारत होते. अशीच शोध मोहीम सुरू असताना मी ओट्याच्या विरुद्ध दिशेने ओट्याच्या खाली झोपलेल्या आईच्या पायाला लागलो. आईनं चाचपडून पाहिले तर तो तिचा अण्ण्याच होता. रात्री केव्हा तरी मी झोपेतच ओट्यावरून खाली घरंगळलो होतो. माझ्या खवाटाला धरून आईने उभं केलं आणि आम्ही तिघं चालत घरी आलो. मला धोपटलं मात्र नाही. दुसऱ्या दिवशी आईनं धोत्राच्या पटकुऱ्यात पायलीभर बाजरी मोजून घेतली. त्यातील 1 पसा वीर बाप्पाला वाहिला आणि गावात मारुतीलाही पसाभर धान्य ठेवलं. उरलेलं धान्य घेऊन ती हलवायाच्या पालात घुसली. तिथं बाजरीच्या बदल्यात भेळ, रेवडी, गोडीशेव, लाडू अशी मिठाई घेतली आणि मळ्यात परतलो. घरी आल्यावर सगळ्या नातवंडांना खाऊ वाटून दिला. या दरम्यानच बाळूचा जन्म झाला होता. आता तिला 4 नाती आणि 2 नातू असा मोठा गोठा भरून पावला होता. या मानसिक सुखाबरोबर आर्थिक पातळीवर सगळा आनंदी आनंद झाला होता. खाणारी तोंड वाढल्यानं बाई आणि दादाचे 2 हात पुरेसे पडेनात. त्यामुळे घरात तिघही एकमेकांवर तोंड टाकत. आईच्या पडत्या काळात तिच्या भावांनी तिला साथ दिली होती. किंबहुना त्यांच्या खंबीर आधारामुळेच तिचं विधवापण कडेला गेलं होतं. सुरुवातीच्या काळात बाई आणि दादाच्या विड्यांच्या कमाईतून आलेला पैसा संसाराचा गाडा हाकला जाऊनही उरे. त्याच काळात हा उरलेला पैसा आईच्या भावांनी त्यांच्या संसारासाठी वापरल्याचा दादा आणि बाईचा आरोप असायचा. आईचा एक भाऊ यशवंता याच्या आजारावर उपचारासाठी आईनं खूप पैसे खर्च केल्याची वदंता होती. त्याबरोबर दुसरा भाऊ मुरलीधर याला झालेल्या टीबीच्या उपचारासाठी पुण्याजवळील औंधच्या इस्पितळात बऱ्यापैकी खर्च आईने केला होता. कालांतरानं आईनं हे पैसे भावांकडे परत मागितले आणि साहजिकच बहीण भावांमध्ये वितुष्ट आलं. त्यांनी जमीन विकून बहिणीसह इतरांचीही देणी चुकवली. खर्च करूनही आईचा भाऊ यशवंता वाचला नाही. मुरलीधराकडून पूर्ण पैसे परत न घेता माझ्याकडून मात्र सगळं देणं बहिणीने वसूल केलं म्हणून दुसरा भाऊ दादा भाऊ हा आईशी बोलायचा बंद झाला. दोन्ही बहीण भावांचं शेवटपर्यंत बोलणं झालं नाही. सुरुवातीला आई त्याच्याविषयी खूप कडवड बोले, पण जसं जसं आईचं वय झालं तसा तसा तिच्यात बदल झाला. नातं तुटलेल्या भावाशी बोलायला तिचा जीव कासावीस होऊ लागला. विची दादा भाऊ आणि भिकू वहिनी यांची निंदा नालस्तीची जागा आता वागण्यातील उपरतीने घेतली. पण काळाचा महिमा कुणालाच कळला नाही. दोघं बहीण भाऊ एकमेकांसाठी झुरत सरणावर गेले, पण एकमेकांशी बोलणं झालं नाही. काळाच्या ओघात आईच्या 3 भावांची कौटुंबिक भरभराट रखडली गेली. तिची आई शिवाई देवाघरी गेली. 3 भाऊ 3 ठिकाणी झाले. दादा भाऊ आणि यशवंताचा मुलगा गंगाधर आईशी बोलायचे बंद झाले. उरलेल्या एका भावाला मुरलीधराला दारूचं व्यसन जडलं. ते त्याच्याबरोबरच कडेला गेलं. आईचा ओढा कायमच माहेराकडे राहिला. तिचे मुरलीधराकडील 4ही भाचे तात्या भाऊ, अर्जुन, पोपट आणि सुखदेव कायमच मावळणीला जीव लावत राहिले. मावळणीसाठी काही घ्यावं अशी त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती, पण मनानं शेवटपर्यंत आत्यामध्ये त्यांचा जीव गुंतला. भावांनी परत केलेल्या पैशातून आईनं तिच्यासाठी 12 पुतळ्या केल्या होत्या. संगमनेर खुर्दला आईचे नात्यानं मेहुणे असलेले बाबूराव दादा सातपुते नावाचे नातेवाईक होते.
बाईच्या 5व्या बाळंतपणात झालेल्या नवजात मुलीला माण झाली होती. उपचारासाठी बाई 3 आठवडे सातपुते मळ्यातच होती. आईचा आणि सातपुते कुटुंबाचा घरोबा होता. त्या कुटुंबातील नात्यानं बहीण असणारी सखू आई एक कर्तबगार स्त्री होती. बहुधा जमीन घेण्याच्या निमित्तानं आईचा पुतळ्याचा दाग त्यांनी मोडला. तुझ्या पुतळ्या फुलात घालून देईन हा बाबूबाबाचा शब्द होता. पुतळ्यांची किंमत आईला परत मिळाली, पण तिच्या गळ्यात परत पुतळ्याचा हार कधी दिसला नाही. सगळे पैसे लेकाच्या संसाराच्या कामाला आले. कधी कधी आई उद्वेगाने बोलत असे, माझ्या पुतळ्यांच्या कवड्या रेवड्या झाल्या. एकदा डाग सोनाराकडे गेला की तो परत बाईच्या अंगावर येत नाही. माझं पुतळ्याचं लेणं अर्धच राहिलं. आणि खरंच त्यानंतर आमची परिस्थिती इतकी खालावली की आईच्या आणि बाईच्या अंगावर फुटका मणी दिसायची मारामार झाली. गावातील शाळेत 6वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 7वीसाठी मी चंदनापुरीला मराठी शाळेत प्रवेश घेतला. झोळ्यातून 3-4 मुलं 7वीला गेली. ही शाळा मोठी होती. वर्गात 20-22 मुलं आणि 6-7 मुली होत्या. त्यात आम्हाला शिकवणाऱ्या जगन्नाथ गुरुजींच्या मंगलचाही समावेश होता. ती अभ्यासात हुशार होती. वर्गात कायम पहिली असायची. 1ली ते 7वी अशी केंद्र शाळा असल्यानं सुरुवातीला शाळेचंच दडपण आलं. जसजसा काळ सरत गेला तसतसं मनावरचं दडपण कमी होत गेलं. सकाळी 7:30ची शाळा गाठण्यासाठी 7लाच घराबाहेर पडत असू. अर्ध्या तासात शाळेत हजर व्हायचो. 10:30 वाजता सकाळची शाळा सुटली की घरी यायचो. दुपारचं 2:30 वाजताचं सत्र गाठण्यासाठी 2 वाजता घरून निघायचो. संध्याकाळी 5:30 वाजता शाळा सुटल्यावर घरी यायचो. घर ते शाळा हे अंतर जवळपास 3.5 किलोमीटर होतं. शाळेच्या कारणांसाठी दिवसभरात 14 किलोमीटर पायपीट व्हायची. पण घोडा जसा दिडकीवर चालतो तशा चालीनं आम्ही शाळा जवळ करायचो. किशोरवयीन असल्याने कधी थकवा आलाच नाही. 7वीला वर्गात बऱ्यापैकी स्पर्धा होती. मुलंही हुशार होती. त्यांच्यात टिकाव लागावा म्हणून माझी धडपड सुरू झाली. मी रुळलो. आम्हाला शिवाजी लहानू रहाणे हे वर्ग शिक्षक होते. ते बाईचे मावस भाऊ म्हणजे माझे मामा होते. वर्गातील आधीची मुलं आमच्या तुलनेत टापटीप राहणारी, स्वच्छ कपडे घालणारी, रोज अंघोळ करणारी आणि बऱ्यापैकी घरातली होती. आमचा गचाळ अवतार बघून शिवाजी गुरुजींनी मुलांना रोज अंघोळ करून शाळेत यायला फरमावलं. त्यासाठी त्यांनी कमरेचा करगोटा तपासायला सुरुवात केली. माझे धाबे दणाणले. मी घरी आल्यावर बाईला ही गोष्ट सांगितली. याच दरम्यान शिवाजी गुरुजी आमचा बैल विकत घेण्यासाठी घरी आले होते. तेव्हा चहापाणी झाल्यावर बाई त्यांना म्हणाली, काय रे शिवाजी, तू म्हण शाळेत माझ्या लेकाचा करगोटा तपासतो, अनवल्ला नसल तर शाळेतून हकलून देणार आहेस. बाई सगळ्यात थोरली होती. तेव्हा अदबीनं गुरुजी तिला म्हणाले, तसं नाही रे बाई, वर्गातली इतर मुलं रोज अंघोळ करून येतात. तुझ्या लेकाचा अवतार बघ, त्याचे कपडे बघ. तो हुशार आहे पण राहणीमानात पड खातो. मग बाई म्हणाली, शिवाजी तुला सांगू का, त्याला शाळेत पाठवायची आमची ऐपत नाही. त्याच्या एवढी पोरं सगळी शेती सांभाळतात. त्याची शाळा चालू राहावी म्हणून त्याचा बाप बैल इकायला तयार झालाय. त्यात तू असं करणार असशील तर आल्या पावली मागं जा. अन्य शाळेत शिकणारच नसल तर बैल तरी कशाला इकायचा. बाईच्या भावाच्या लक्षात सारी परिस्थिती आली. ते म्हणाले, त्याची शाळा बंद करू नको. जोवर तुम्हाला जमतंय तोवर त्याला शाळेत पाठवा. पुढचं पुढे पाहू. भावानं बी बहिणीच्या मागं उभं राहावं. जगात मज भाऊ बहिणीसाठी करतात. माझी गरिबी गाड्यावर बी जाईना आणि घोड्यावर बी जाईना. दररोज अंघोळीची चैन आम्हाला परवडणार नाही. भासा जसा हाय तसा हाय, त्याला सांभाळून घे. बाईनं मामाला हक्काने खडसावलं. शिवाजी गुरुजी काहीच बोलले नाही. त्यानंतर माझा मीच नीटनेटका राहायचा प्रयत्न करू लागलो. 7वीला हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षेला आम्हाला बसवण्यात आलं. त्यासाठी रात्री अभ्यासाला शाळेत थांबणं सक्तीचं केलं. मी संध्याकाळी शाळा सुटल्यावर घरी जाऊन रात्री पुन्हा मुक्कामाला चंदनापुरीला शाळेत जायचो. साधारण फेब्रुवारीत परीक्षा असावी. त्याआधी कडक हिवाळा होता. हिवाळ्यात 10:30ची शाळा झाली होती. रात्री उशिरापर्यंत अभ्यास झाल्यावर शाळेतच झोपायचो. सकाळी लवकर उठून घरी यायचो. एकदा मी आणि गावातील दुसरा विद्यार्थी भाऊसाहेब लक्ष्मण वाळे उर्फ रुळा शनिवारी पहाटे घरी येऊन 7:30च्या शाळेला परत जावं या उद्देशानं चंदनापुरीहून पहाटे घरी निघालो. शाळेत कुणाकडेच घड्याळ नव्हतं. शाळेतून निघताना पूर्वेला थोडंसं उजाडल्यासारखं वाटत होतं. थंडी वाजू नये म्हणून गांधी टोपीची घडी पूर्ण उलगडून दोन्ही कानावर ओढून घेतली.
मधल्या पायवाटेनं आम्ही दोघंच अंधारात अनवाणी चालत होतो. रोजच्या सरावातील वाट असल्यानं पटापट अंतर कमी होत होतं. आमच्या हिशोबानं शिवेवरच्या ओढ्यावर दिवस उजाडायला हवा होता. किमान कोंबडा तरी आरवायला हवा होता. पण ओढा ओलांडून खिरळीच्या म्हसोबापर्यंत आलो तरी अजून किर्र अंधार होता. शिवावरच्या महाकाय वडाच्या झाडाकडे न बघताच दोघांनी घाईघाईनं झाड मागे टाकलं. म्हसोबाच्या जवळ आल्यावर थोडी भीती वाटली, पण क्षणभरच. म्हसोबाची पालखी रात्री जळत्या टेंभासह डोंगरावरून निघून त्याच्या मूळ ठाण्याजवळ जाते. तिथं पालखीजवळ घुंगराचा नाच होतो आणि नंतर पालखी परत फिरते. अशा कथा थोराड पोरांच्या तोंडून ऐकल्या होत्या. पण आता दिवस उजाडायची वेळ झाल्यानं म्हसोबाची पालखी निघण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा विचार करून पुढे निघालो. पुढं गाव ओलांडून वीरबाप्पापासून दोघांचे रस्ते अलग झाले. मग मात्र एकट्याला भीती वाटू लागली. विशेष म्हणजे या पूर्ण रस्त्यावर एकही कुत्रं आमच्यावर भुंकलं नाही. घरी आल्यावर दाराची कडी जोराजोरात वाजवली. आईनं दार उघडलं. मला पाहताच ती घाबरली. तिनं प्रश्नांची सरबत्ती केली. मी सविस्तर सांगायला सुरुवात केली. नेमका प्रकार तिच्या लक्षात आल्यावर ती म्हणाली, आता झोप, दिवस उगवल्यावर बोलू. मग मी दादाच्या अंथरुणात झोपी गेलो. बाईच्या भांडी घासण्याच्या आवाजानं मला जाग आली. अंथरुणातून उठून मी आईला सगळी हकीकत सांगितली. आईच्या अंदाजानुसार आम्ही मध्यरात्रीच पहाट झाली असं समजून शाळा सोडली होती. मग पुन्हा 7 वाजता सकाळच्या शाळेसाठी चंदनापुरीला निघालो. या अनुभवानंतर आम्ही शनिवारी सकाळी घरी न येता हायवे पलीकडील बांधूच्या ओढ्यावर तोंड हातपाय धुण्यासाठी जाऊ लागलो. कडाक्याच्या थंडीत कुडकुडत आम्ही ओढ्यावर जायचो. हातपाय तोंड धुतल्यानंतर ते पुसण्यासाठी कोणाकडेच टॉवेल किंवा रुमाल नसायचा. त्यामुळे ओल्या अंगाला अजूनच हिव वाजायचं.